हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. मित्रांनो, आवाजातला डीपनेस तुम्हाला बरंच काही सांगून जात असणार आहे. तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बरेच दिवस झाले आपले व्हिडिओज पडत नाही आहेत, आपल्या व्हिडिओमध्ये रेग्युलरिटी नाही आहे, आपल्या यूट्यूबमध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे. त्याची भरपूर सारी कारणं आहेत, भरपूर काही गोष्टी चालू आहेत आयुष्यात सध्या. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण इथं रिव्हील करू शकत नाही, सगळ्याच गोष्टी आपण इथं सांगू शकत नाही. तर कॅमेराचा तर इश्यू झालाच होता, मोबाईलचा देखील प्रॉब्लेम आहे. ऑब्व्हियसली म्हणजे हे कारणं प्रत्येक वेळेस सांगणं मलाही पटत नाही, पण ठीक आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्हाला थोड्याफार काही गोष्टींची कल्पना असावी म्हणून मी हा आजचा व्हिडिओ शूट करतोय. तर थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगतो ज्या तुम्ही समजून घ्याल आणि काही दिवसानंतर, हार्डली म्हणजे मी तुम्हाला सांगतो 8-15 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 महिना, त्याच्यानंतर एक नव्याने जोमाने आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जरासा पडदा रिव्हील केला कारण की खूपच जास्त अंधार दिसत होता. तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता मी थोडंसं स्लोच बोलेन या व्हिडिओमध्ये. म्हणजे नेहमी कसं मी फास्ट बोलतो ना, तर ते पण त्यामुळंच म्हणतात ना, आपण कनेक्ट करू शकत नाही आहे किंवा भावना जुळू शकत नाही. तर आता मी मनापासून आणि शांतच बोलणार आहे इथून पुढे आपल्या सगळ्या व्हिडिओजमध्ये. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जे चॅनलचं नाव आहे ना, श्री थॉट्स. तर ह्याच्यावरती आहे ना, माझा उद्देश काय होता ना, ते तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो, या नावामागचा उद्देश. तर सगळ्यात पहिले ह्याच्यातला ना पॉईंट काय होता माहिती का, की माझे मनातले विचार जे काही असतात, म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी, त्याच्यातून आपण कसा विचार केला पाहिजे, कसा सकारात्मक विचार केला पाहिजे, ते मी या व्हिडिओच्या आपल्या सगळ्या माध्यमातून सांगणार. आणि अर्थात पर्यटन, फिरणं, ट्रॅव्हलिंग, बाईक राईड, ट्रेकिंग, ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात आणि त्या तुम्हालाही पाहायला आवडतील. आणि ह्याच सोबत श्री थॉट्स म्हणजे काय, तर प्रवासामध्ये आपण निसर्गात फिरत असताना, बाईक राईड करत असताना, आपलं स्वप्न जगत असताना आपले विचार कसे राहायला पाहिजेत, त्याच्यासोबत किंवा त्या गोष्टीतून आपण सकारात्मकता कशी मिळवायची किंवा त्या गोष्टीतनं आपण चांगला विचार कसा जोपासायचा आपला आणि तो आपल्या आयुष्यात कसा वापरायचा, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि हे मी डिलिव्हर करायचा प्रयत्न करत होतो. अर्थात ते डिलिव्हर झालं का नाही हे तुम्ही मला सांगणार आहे कमेंट्स बॉक्सच्या माध्यमातून, इंस्टाग्रामला फॉलो करून, इंस्टाग्रामला मेसेज करून. बाय द वे, इंस्टाग्रामवरून आठवलं, आपल्या आता 2 रील आहेत ना कर्दे बीचच्या, तुफान व्हायरल झालेल्या आहेत. त्या म्हणजे ऑलमोस्ट पहिली एक जी रील आहे ती ऑलमोस्ट आता 45,000 व्ह्यूज वगैरे त्याला झालेले आहेत. दुसरी व्हिडिओ आपण काल इव्हिनिंगला जी अपलोड केली होती त्याच्यासुद्धा आता काहीतरी 5,000 वगैरे व्ह्यूज झाले आणि ती अजूनही चालूच आहे. तर इंस्टाग्रामला आपल्याला भरभरून प्रेम मिळतंय. आपले 800 फॉलोअर्स वगैरे होत आलेत आता. सबस्क्रायबरची संख्या वाढवा. काय मग शेवटच्या 2-5 सेकंदात काय झालं कळलं का? हाच आपला बेसिक प्रॉब्लेम होतोय फोनचा. सतत हँग होतोय, त्याच्यामुळे आपलं शूट पूर्ण होत नाहीये. तर मी फक्त एवढंच सांगत होतो की इंस्टाग्रामला फॉलो करा. तिकडं जसं आपले हे 2 व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत, तसेच आपले यूट्यूबला सुद्धा व्हिडिओ व्हायरल होऊ देत, एवढीच अपेक्षा आहे. अर्थातच तुम्हाला ते आवडत असतील तर, तुम्हाला ती माहिती, पूर्ण माहिती वाटत असेल तर. तर मित्रांनो, हा आपला शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे. तर कोणत्या कारणास्तव तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, बाईक राईड, ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग, ट्रिप प्लॅनिंगची माहिती आणि कदाचित इथून पुढे श्री थॉट्स म्हणजेच मनातला विचार, विचारांबद्दलची माहिती, आपण कसा सकारात्मक विचार करायचा याच्याबद्दल शॉर्ट व्हिडिओज, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढं डेली व्लॉग्स. इथून पुढं या शब्दाचा अर्थ एकच घ्या मित्रांनो आता सध्या, की 8-15 दिवसानंतर किंवा महिनाभरानंतर जेव्हा आपले व्हिडिओ रेग्युलराईज होतील त्यावेळेसचा हा विचार आहे, त्यावेळेसचं हे आपलं प्लॅनिंग असणार आहे. तर मित्रांनो, सपोर्ट करत राहा. इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा. ओके, टाटा, बाय बाय.